खरं तर महाराष्ट्रात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा या 5 टप्प्यामध्ये निवडणुका पार पडल्या। खरं तर तिसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापूरमध्ये निवडणूक होती आणि कोल्हापूरकडे सगळ्या जनतेचं लक्ष होतं, कारण तिथे छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीसाठी उभे होते। तर आपण पाहूयात कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास तेथील छत्रपतीच्या राजघराण्यातील सदस्य आणि मंडलिक कुटुंबातील व्यक्ती यांच्यामध्ये दुसऱ्यांदा ही लढत होत होती। यामध्ये 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले सदस्य युवराज संभाजीराजे छत्रपती आणि अपक्ष लढणारे सदाशिव मंडलिक हे आमने सामने आले होते। लोकसभा निवडणुकीत सलग 3 वेळा विजय मिळवणारे सदाशिव मंडलिक यांना शरद पवार यांनी त्यावेळेस तिकीट नाकारलं होतं। त्यानंतर ते अपक्ष उमेदवार म्हणून आखाड्यात उतरले होते। अत्यंत चुरशीच्या या लढतीत सदाशिव मंडलिक यांनी संभाजीराजे यांचा 44,800 एवढ्या मतांनी पराभव केला होता। तर यावेळेसच्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक आणि संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज यांच्यामध्ये ही लढत होत आहे। 2009ला संभाजीराजे यांचा झालेला पराभवाची परतफेड हे करण्याची वेळ आता शाहू महाराज यांच्यावरती आली आहे। कोल्हापूरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत शाहू महाराज हे संजय मंडलिक यांना धोबीपछाड देऊ शकतात। याचं पहिलं कारण म्हणजे छत्रपती राजघराण्याचं कोल्हापूरकरांच्या मनात असलेलं स्थान। कोल्हापूरच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शाहू महाराजांचं स्थान हे अनन्यसाधारण आणि महत्त्वपूर्ण आहे। या राजघराण्यानं कोल्हापूरकरांवरती सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। राजश्री शाहू महाराज यांनी तर त्यांच्या सुधारणावादी अनमोल विचाराने कोल्हापूरमध्ये आमूलाग्र बदल घडून आणले होते। त्यामुळे राजश्री शाहू महाराज यांच्या काळापासूनच कोल्हापूरला पुरोगामी आणि प्रगतिशील विचारांचा वारसा लाभला आहे। त्यामुळे कोल्हापूरचं राजघराणे हे कोल्हापूरच्या आस्थेचा विषय बनला आहे। सध्याचे राजघराण्याचे प्रमुख शाहू महाराज हे नेहमीच विविध विचारांवरती प्रखर भूमिका घेताना दिसत असतात। हीच त्यांची खरी ओळख असल्याचं चिन्ह आहे।